श्रीमद भागवतामधला एक गोड प्रसंग ज्या वेळेला भगवान परमात्मा कौरव पांडवांची शिष्टाई करण्यासाठी गेले हस्तिनापुराला, हस्तिनापुरामध्ये संभाषण सुरू झालं आणि दुर्योधनाने दोटूक सांगितलं, देवा सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा आम्ही पांडवाला देणार नाही. तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहेत आणि पाहुणे असल्यामुळे तुम्ही काय साधे पाहुणे नाही, VIP गेस्ट आहात तुम्ही आमचे. तुमच्यासाठी देवा स्पेशली तुमच्यासाठी 56 भोग बनवलेत. किती पांडुरंग दादा? 56 पदार्थ जेवायला बनवलेत. 5 आयटम असले तर खूप झाले. माणसं म्हणतात पंचपक्वानाचं जेवण खाऊ घातलं. 5 आयटम असले तर इथे 56 पदार्थ बनवलेत. कशासाठी? दाखवायचं दुर्योधनाला, देवाला माझं ऐश्वर्य केवढं आहे, माझी श्रीमंती किती मोठी आहे. पण सज्जन हो, 56 पदार्थ केले जेवायला, पण 56 वेळा तोंडातून शब्द निघला की 56 पदार्थ बनवलेत म्हणून. तुम्ही जेवण करून घ्या देवा, जैसा देव वैसी पूजा, जसा पाहुणा तसा पाहुणचार. सुंदर व्यवस्था केली देवा, भोजन करा आणि आल्या पावली मागे निघून जा. हा आमच्या भावकीचा मॅटर आहे, याच्यात डोकं तुम्ही नका घालू. भगवान परमात्म्याने त्याला उत्तर दिलं, अरे दुर्योधना, तू म्हणतोस 56 भोग बनवले, तुम्ही जेवण करून जा 56 वेळा म्हणलास. पण ऐक दुर्योधना, भोजन कोणाच्या बी घरी केलं जात नाही. भोजन करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, खाऊ घालणाराच्या अंतकरणात प्रेम पाहिजे. सज्जन, खाणाराच्या पोटात भूक नाही आणि खाऊ घालणाराच्या अंतकरणात जर प्रेम नसेल ना तर भोजन होत नाही बघा.